नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जबरदस्त म्हणजे जबरदस्त असं पार पडलं. दणकाच झाला आहे तिकडच्या साईडला मल्हार आणि शॉटगन म्हणजेच की मेहरबान एक नंबरचा मानकरी झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, येत्या 23 तारखेला अजून एक मैदान आहे. ते आहे शितोळेनगरचं निमसोड फाटीवरचं. तेही महाराष्ट्र केसरी मैदान आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र केसरी ही दोन्ही पण मैदान आहेत जे की अगोदर आहेत ना एकाच दिवशी व्हायची, पण नंतरच्या काळामध्ये यांनी पुढं मागं अशा तारखा करून, कारण का एकाच दिवशी झाल्यामुळं बैलगाडा मालकांना दोन्ही मैदानावरती पळायला जाणं कठीण व्हायचं. त्यामुळं 2-4 दिवसांच्या गॅपनं ही मैदानं मित्रांनो व्हायला लागली. तर कदमवाडीचं अगोदर असतं आणि त्याच्या 3-4 दिवसात लगेच दुसरं शितोळेनगरचं असतं. तर शितोळेनगरचं हे मानाचं महाराष्ट्र केसरी हे पण मैदान आहे बरं का, येत्या 23 तारखेला आहे. आणि ह्या 23 तारखेला पण सगळी बैलं येणार आहेत आणि त्या ठिकाणी बिंजोडचा बेताज बादशाह राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचं काळीज मथुर मित्रांनो येणार आहे. आणि कालच्या मैदानामध्ये ज्याला म्हणजे द्वादशम हिंद केसरी बैलगाडा शर्यत क्षेत्राचा देव म्हणून ओळखला जातो बकासूरला भरपूर जणांनी मिस केलं. खूप इच्छा होती लोकांची की त्या ठिकाणी पण तो पळावा, पण तिथं काही कारणास्तव तो आला नाही. तर 23 तारखेला जे शितोळेनगर निमसोड फाटीवर जे मैदान होणार आहे, तर त्या मैदानावरती आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो त्या ठिकाणी येणार आहे. आणि आपला जो देव बकासूर आहे भरपूर दिवसापासून गुलालात नाही. सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की देव आपला हा गुलालात राहावा आणि हा गुलालात राहणार. कारण का संतोष मामांनी असला जबरदस्त असा पायरा केला आहे ना, खतरनाक, सुट्टीच नाही आहे. आता काय सुट्टी नाही, कारण का त्या बैलाचं असं रेकॉर्ड आहे ना, पब्लिकला तर नादच करायचा नाही. त्याचा नाद म्हणजे नादच नाही. बैल आहे मुंबईचा, बिनजोडचा. त्याला आत्ताच्या बादशाह पण त्याला पण म्हटलं जातं बरं का. बिनजोड तो गाजवतोय. आणि एक तुम्हाला सांगतो की त्याला मैदानात आल्यावर करतो जो दंगा असं त्याला म्हटलं जातं. तर तो आहे मिलिंद पाटील यांचा अंबरनाथकरांचा भुंगा. मैदानात आल्यावर घालतो दंगा, त्याचं नाव आहे भुंगा. आणि आपला बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर मित्रांनो, बकासूर आणि आपला भुंगा मित्रांनो. 23 ऑगस्टला महाराष्ट्र केसरी निमसोड फाटीवरचं शितोळे नगर या ठिकाणी त्यांचं हे मैदान आहे. तर त्या मैदानावर राडा होणार आहे. आता देव बकासूर आपला गुलाला जावा हीच आपली इच्छा होती आणि त्या इच्छा आता 23 तारखेला पूर्ण होणार आहे हे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे. कारण का पायराला खट्ट झालं आहे, गाडी कुठनं पण लागू द्या, राडा आणि धुराळा त्या ठिकाणी होणारची. भोंगा करणार दंगा आणि आपलं देव बकासूरचा तर नादच करायचा नाही. लवकरच आता सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे की आपला देव हा गुलालात येणार आहे. एक नंबरच गाडी करेल ती, सुट्टी नाही. लय खट्टे बकासूर आणि भुंग आडवान मित्रांनो 23 तारखेला शितोळेनगर निमसोड फाटी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या मैदानात मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे. तुम्हाला काय वाटते? आपला भुंगा आणि बकासूरची गाडी मित्रांनो एक नंबर करेल का? आपली तर इच्छा आहे त्यांनी करावं एक नंबर. भरपूर दिवसापासून आपलं जे देव आहे त्यानं एक नंबर केला नाही आहे. एक नंबर व्हावा हीच आपली सदिच्छा आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा, सांगा.